न्यायदानाच्या क्षेत्रात नव्या ऊर्जेनं काम करण्यासाठी आज ॲडव्होकेट एहेद अधिकारी यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सतीश मुळे यांनी उपस्थित राहून एहेद अधिकारी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सतीश मुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी मूर्तींबाबत दिलेल्या दिलासादायक निर्णयाचा संदर्भ दिला। या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा न्याय मिळाल्याचं त्यांनी नमूद केले। या सोहळ्याला मुस्लिम समाजातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि गणपती कारखानदारांनी मोठी उपस्थिती लावली होती। वकिली क्षेत्रात चांगली कामगिरी करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। पेनच्या सर्व लोकांना मला आज मी शुभेच्छा देतो। अहाद अधिकारी जो अधिवक्ता हा पेन शहराला जो भेटलेला आहे, हा फारच एक उत्कृष्ट दर्जाचा अधिवक्ता भेटलेला आहे। आणि मला असं व्यक्त करताना काही वाटत नाही की त्याच्यासारखा एक उत्कृष्ट दर्जेदार अधिवक्ता लोकांना इथं न्याय मिळवून देईल अशी माझी खात्री आहे। 1.5-2 वर्षापूर्वी इकडचे जे कारखानदार आहेत, जे गणपतीच्या मूर्त्या बनवतात पीओपी, एक अशी वेळ आलेली करून पीओपीच्या मूर्तीवर बंदी आलेली आहे असा सर्वांचा अभिप्राय झालेला। त्याबद्दल एक जनहित याचिकाही दाखल झालेली होती आणि त्यावेळेस पेनचे मूर्तिकार संघटना माझ्याकडे ज्यावेळी आली त्यावेळेस भरपूर पाणी वाहून गेलेलं आणि त्यांना असं वाटलं यांचे धंदे पाणी बंद होऊन जातील। पण त्यावेळेस आपण जी काही त्यांना मदत करू इच्छित होतो ती मदत केली आणि आज याचा रिझल्ट असा आहे की आज पीओपीच्या मूर्त्यावर बंदी नाहीये। फक्त पीओपीच्या मूर्त्या समुद्रात विसर्जन करता येत नाही, नैसर्गिक स्तोत्रात विसर्जन करता येत नाही। पीओपीची जी बंदी होती हा बद्दल ज्या लोकांच्या बनतात जो एक चुकीची समज होती, ती चुकीची समज निघालेली आहे। माननीय न्यायालयाने, उच्च न्यायालयाने ती समज काढून टाकलेली आहे आणि आज मूर्तिकारांचे कारखाने चालू आहेत आणि त्यांचा धंदा बऱ्यापैकी पुढे चाललेला आहे आणि उत्सवही साजरा होत आहे।